लोकसभा उमेदवारीवरून आमदार वैभव नाईकांनी नारायण राणेंना डिवचले। राणेंना आधी तिकिटाकरता वळवण करावी लागली नाही। भाजपमध्ये गेल्यापासून त्यांचं अवमूल्यन झालंय असं वैभव नाईक म्हणतात। 4 दिवसांपासून राणे रॅलीच्या तारखा बदलतायत असं देखील वैभव नाईकांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर रत्नागिरीतून विनायक राऊतांचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास वैभव नाईकांनी व्यक्त केलाय। भाजपने ज्या पद्धतीने नारायण राणेंचं अवमूल्यन केलंय, भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्र नेत्यांचं अवमूल्यन केलंय आणि रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आणि राणेंना त्यांच्या मागणं कसं फिरावं लागतंय हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्र जनतेने दाखवून ठेवलेलं आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच राणेंना काम करावं लागेल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।